कामांची लिस्ट कितीही आखलेली असली आणि कितीही गोष्टी ठरवलेल्या असल्या ना तरी कधीतरी माझ्या बाबतीत पण असं होतं की कामांचं खूप असा लोड आहे असं मला वाटतं, म्हणजे कामं खूप माझ्याकडे पेंडिंग आहे असं मला वाटतं. आणि आज मला तसंच वाटत होतं की माझ्याकडे कामं खूप अशी पेंडिंग होती आणि आहेतच ती पेंडिंग, तर एक एक करून कामांना सुरुवात करायची. काल माझ्याकडे मला जमलं नाही कारण माझी ऑर्डर होती, त्याच्यामुळे माझा वेळ बराचसा त्या ऑर्डर संपवण्यामध्येच गेला. तर इथे मी माझं जे डिशवॉश लिक्विड आहे आणि जे हँडवॉश लिक्विड होतं ते दोन्ही संपलेलं, तर ते रिफिल करून घ्यायचं होतं. तर मी कुठलं वापरते, तर मी गोदरेजचं वापरते. हे पण बाय वन गेट वनमध्ये डीमार्टमध्ये असतं, तर मी 2 पॅकेट घेऊन येते. आणि विम बारचं पण मी मोठं पॅकेटच घेऊन येतं. आरामात 2-3 महिने तर मला आरामात जातात, 3 महिन्यापेक्षा जास्त पण कधी कधी जातात. आणि मी बऱ्याच वेळा काय करते, हे जेव्हा रिफिल करते ना तेव्हा याच्यामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध लिक्विड असं कधीच मिक्स करत नाही. मी बऱ्याच वेळा जे लिक्विड आहे ओरिजिनल तसंच ठेवते, कारण ते आपण थोडंसं जरी 1 ड्रॉप जरी घेतलं ना तरी भरपूर होतं. जेव्हा तुम्ही पाणी आणि लिक्विड असं खूप मिक्स करता तेव्हा ते सगळं पुसपूस जेव्हा आपण ते करतो, म्हणजे पुश करतो जेव्हा आपलं वरचं झाकण, आणि त्याच्यातनं सगळं जे वॉटरही सगळं लिंक जातं, म्हणजे पाण्यासारखं ते वाहत जातं. आणि त्याच्यामुळे ना ते लिक्विड खूप जास्त वापरलं जातं आणि ते लवकर संपतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही म्हणजे जशी क्वांटिटी म्हणजे आहे त्याची, म्हणजे जशा ह्याच्यामध्ये थिकनेसमध्ये तो आहे तशाच थिकनेसमध्ये तुम्ही भरून ठेवा. आणि ह्यावेळेस ना मी पूर्ण भरून ठेवलं, नाही तर मी एवढं पूर्ण कधीच भरत नाही. मी जवळपास अर्धच ठेवते, कारण कधी कधी काय होतं ना, खूप राहून गेलं ना की मग खूप वास पण येतो आणि कधी कधी संपलं गेलं नाही की मग ते खराब होतं लिक्विड, कधीतरी वरती पाणी होतं आणि मग ते खाली लिक्विड खूप जास्त असं जमा होतं. पण माझ्याकडे हे जे काचेचे कंटेनर मी IKEAमधनं घेतलेले ना, हे खरंच खूप बेस्ट आहेत. जेव्हापासून मी पहिले डीमार्टचे वापरायची प्लास्टिकचे, पण त्याच्यापेक्षा हे काचेचे कंटेनर क्लीन करण्यासाठी पण चांगले आहेत. आणि थोडे दिवस झाले ना की ते डल पण दिसत नाही. प्लास्टिकचे कंटेनर बऱ्याच वेळा थोड्या महिन्यांनी जेव्हा तुम्ही क्लीन करता, ते घासता वगैरे ना, तर जसं जसं दिवस जातं तसं त्याचा कलर डल होत जातो. ही जी ऑइलची बॉटल आहे याच्यासाठी पण मला बऱ्याचशा कमेंट येतात. तर ही जी माझी ऑइलची बॉटल आहे ना, ही पण मी डीमार्टमधनंच घेतलेली आहे. आणि ही मला घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी सचिनला बोलत होती की ही नको घेऊ, पण त्याचं असं म्हणणं होतं की तू ही घे, ही आपल्या किचनसाठी तुला परफेक्ट असेल. आणि खरंच ही मला खरंच परफेक्ट अशी मिळालेली आहे आमच्या किचनसाठी. ॲक्च्युली ही जेव्हा मी घेतली तेव्हा ही 110 रुपयाला होती. आता याची किंमत 130 रुपये वगैरे झालेली आहे डीमार्टमध्ये. आणि खूप छान मिळाली. आणि वॉश करायला तुम्हाला छोटासा ब्रश घ्यावा लागेल. माझ्याकडे छोटासा ब्रश आहे, तोच मी घेऊन हा क्लीन करते. महिन्यातून एकदाच मी ही ऑइल बॉटल क्लीन करते. मी काही 15 दिवसातनं वगैरे क्लीन करत नाही, कारण ना त्याचा होल छोटा असल्यामुळे ना खूप छानपर्यंत ती व्यवस्थित सुकली पण गेली पाहिजे आणि आतपर्यंत क्लीन झाली पाहिजे. तर म्हणून महिन्यातून एकदा क्लीन करते. कुठलंही भांडं म्हणजे जे काही आपण ट्रान्सफर केल्यानंतर ना व्यवस्थित छान, जसं तेल वगैरे टिश्यू पेपरने वगैरे किंवा नॅपकिनने वगैरे तुम्ही क्लीन करून ठेवा. आपल्या नकळत आपल्याला दिसतं की काही तेलाचं थेंब थांबले नाही आहेत, पण थोडंसं कुठेतरी एखादा ड्रॉप थोडा घरंगळत खालपर्यंत येतो. तर नेहमी टिश्यू पेपर किंवा तुम्ही जे काही नॅपकिन वगैरे वापरत असाल त्याने क्लीन करून मगच ते भांडं खाली जिथे ठेवायचं तिथे तुम्ही ठेवून घ्या. डीमार्टमधनं माझ्या मैत्रिणीने परत मला पापड आवडले म्हणून तिने परत मला आणून दिलेले, आणि ऑलरेडी माझ्याकडे आधीचे पापड होत तिने आणलेले. तर मी म्हटलं चला राहू दे, आता मला पुढच्या वेळेस म्हणजे अजून 2-3 महिने तरी पापड आणायला नको डीमार्टमधनं. आणि शक्यतो आमच्याकडे ते उडदाचे पापड वगैरे जे आपले मिळतात लिज्जत पापड ते नाही आणले जात. असेच छोटे छोटे हे जे काही पापड असतात ना हे असेच वेगवेगळे, किंवा मग मी जिथे माटुंग्याला जाते तिथूनच मी वेगवेगळ्या प्रकारचे नाचणीचे किंवा जास्त करून आमच्याकडे ना पोह्यांचे पापड आणले जातात. अलिबागला खूप छान मिळतात पोह्यांचे पापड. अलिबागलाच आम्ही पहिल्यांदा पोह्याचे पापड खाल्लेले आणि तिथून आल्यानंतरच आम्ही त्या पोह्यांच्या पापडाच्या म्हणजे प्रेमातच पडलेलो. आम्ही कधीही पापड वगैरे घ्यायला गेलो तर पहिलं बघतो आम्ही पोह्याचे कुठे अवेलेबल आहेत का. दाण्यांचा कूट माझ्याकडे संपलेला, कारण दाण्याचा कूट ना घाईघाईत बरा पडतो. आमच्याकडे भाजीमध्ये ओलं खोबरंच वापरलं जातं, पण बऱ्याच वेळा जेव्हा खोबरं अवेलेबल नसेल तेव्हा त्या जागी तुम्ही दाण्याचा कूट वापरू शकता. कधी कधी कोशिंबीर केली जाते, कोशिंबीरमध्ये पण मी बऱ्याच वेळा दाण्याचा कूट वापरते. म्हणजे गाजराची कोशिंबीर म्हणा, काकडीची कोशिंबीर म्हणा, किंवा आपली मिक्स कोशिंबीर आपण जेव्हा करतो ना तेव्हा दाण्याच्या कुटाचा वापर केला जातो. म्हणून ते भाजून घेतले, कारण मग ते पण राहून गेले तर मग राहून जाईल आणि मग त्याची पण म्हणजे एंड टायमिंगला गडबड होऊन जाईल माझी. धण्याची पावडर माझी संपलेली, ती मी काढून घेतली. मी डीमार्टमधनंच घेते धण्याची पावडर, जी काही रेडीमेड असते तीच.
इथे बघू शकता हे भाजके पोहे आहेत आणि हे जेव्हा मी पॅकेट घेतलेलं तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं भाजके पोहे म्हणून, पण याच्यामध्ये ना कुरमुरे आणि चुरमुरे आणि हे जे पोहे आहेत ना हे मिक्स होतं. तर यातले मी अर्ध्याचं चिवडा केलेला दिवाळीमध्ये आणि अर्ध पॅकेटमधलं ट्रान्सफर करून ठेवलेलं. तर हा पण माझ्या आता लक्षात आला. तर आता माझं सगळं जेवण झाल्यानंतर मी पण ह्याचा पण चिवडा करून ठेवणार आहे. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. कालची जी अर्धी पेंडिंग राहिलेली कामं होती ती मला आज करायची, कारण आता व्हिडिओज असेल परत रोज चालू झाले, तसं माझं रुटीन थोडंसं परत चेंज झालं आणि सगळं मला परत मॅनेज करायचं व्यवस्थित. तर ऍक्च्युली काय झालं, काल पण मला एक ऑर्डर होती, कुकीज वगैरे पॅक करायच्या आहेत. म्हणजे आज मी पॅक करेन त्या, काल मला बनवून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे काल थोडी गडबड झाली. म्हणजे बाकीची जी कामं होती ती म्हणजे राहिलीत आणि आता दिवस वाढत चालल्यानंतर परत वाढत जातील. तर मी म्हटलं आज ती कामं करून घेऊयात. म्हणजे जे काही रिफिल करायचे होते कंटेनर ते सगळे रिफिल करून घेतले, तुम्हाला मगाशी मी दाखवले. त्याचबरोबर माझं पॅकिंग आहे. तर पॅकिंगसाठी मी काय करते ना, बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे बॉक्स मी आणते, मार्केटमधनच आणते आणि हे इझिली अवेलेबल असतात. तर कुरिअर करायला हे खूप चांगलं ऑप्शन आहे असे बॉक्स, आणि व्यवस्थित दिसतात पण आणि याच्यात मटेरियल पण आपलं व्यवस्थित जातं. बरेच जण मला विचारतात की तू म्हणजे कुठून घेतेस किंवा कसं पॅकिंग वगैरे करते. तर मी अशाच बॉक्सेसमध्ये देते. बॉक्सची साईज प्रमाणे असतं, म्हणजे क्वांटिटी कशी आहे. आता माझ्या मते 1-2 किलोच्या वरती असेल तर याच्यामध्ये आरामात जाते. याच्यापेक्षा छोटं असेल तर मग वेगळे बॉक्स घेतले जातात. तर हे तुम्ही जर जेव्हा बल्कमध्ये घ्याल ना तर तुम्हाला खरंच ते स्वस्त पडतील. बरेच दिवस आली आपल्याला कमेंट येते या सिरॅमिक जारसाठी. मला खूप कमेंट येतात की सिरॅमिक जार्स तू कुठून घेतलेस किंवा कितीला घेतलेत किंवा ते कुठे मिळतील, त्याची लिंक अवेलेबल आहे का. तर हे सिरॅमिक जार मी दादर मार्केटमधनं घेतलेले आणि मार्केटमधनं पण कुठल्या दुकानातून वगैरे नाही, जसे लोकल खाली बसतात जे घेऊन बसतात ना रस्त्यावर त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे मी. आणि याला घेऊन बरीच वर्ष झालीत, आय थिंक म्हणजे खूपच वर्ष झाले त्याला. आता मी सांगू नाही शकत. हे आत्ता मी या वर्षामध्ये म्हणजे हे आत्ताच अजून वर्ष नसेल झालं मी हे वापरायला काढलेत, पण मी घेऊन कधीच ठेवलेले. तेव्हा 100ला घेतलेले. आता याची कॉस्ट जवळपास 200 रुपये आहे. 150 ते 200 रुपये तर आहेच आहे. तर हे मी तेव्हा सेटमध्ये घेतलेले आणि त्यांच्याकडे ना आय थिंक 2-3च उरलेले आहेत. तेव्हा मी हे 2 त्यांच्याकडनं 100ला एक असे मागून मग ते 2 सेट होईल म्हणून ते 2 घेतलेले. इडली कुकरसाठी म्हणजे जे आपलं इडलीचं पात्र आहे त्याच्यासाठी पण मला कमेंट येतात की तुझं इडली पात्र तू कुठून घेतलंयस किंवा त्याची प्राइस काय किंवा त्याचं काय. तर याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. 4-5 महिन्यापूर्वी मी अपलोड केलेलं आहे की मी कुठली भांडी वापरते. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स मिळतील. तरी देखील मी सांगते, हे इडली पात्र आहे ते मी लालबाग मार्केटमधनं चैतन्य करून स्टोर आहे तिथून घेतलेलं आहे. आणि ऑफलाईन मध्ये याची कॉस्ट आय थिंक माझ्या मते तेव्हा 800-900 रुपयाला घेतलेली आणि 2019 मध्ये ते घेतलेलं आहे. आता 2019ला आता 2024 बरीच वर्ष झाली. खूप वापरलंय मी त्याला आणि व्यवस्थित अजून काही झालेलं नाही. सिमिलर जर मला काही ऑनलाईनला दिसलं अमेझॉनवरती वगैरे अवेलेबल असेल तर त्याची लिंक मी नक्की आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देईन. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. आज आहे ना खूप कामांचं म्हणजे आल्यानंतर मला प्रश्न पडला की कुठून सुरुवात करू. मला बऱ्याच वेळा असं होत नाही की कुठून सुरुवात करू, पण थोडंसं कामांचं म्हणजे गोंधळ एवढा झाला डोक्यात, कारण दिव्यांचं पण सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. अजून बाकीचं देवपूजेचं बरंचसं सामान मी धुवून वगैरे सगळं ठेवलंय, पण ज्याच्या त्याच्या ठिकाणी ते व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी ड्रेसेस वगैरे जे दिवाळीसाठी बाहेर काढलेले ते वॉश करून आलेत आणि ते परत मला लॉन्ड्रीला द्यायचे आहेत, ते काढून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर अजून तुम्ही म्हणाल अजून कुठली गोष्ट, बघा मी आठवलेली पण मी विसरून गेली. आज खूप काम आहे, तर चला आपण सुरुवात करूया कामांना, कारण जेवणाची पण गडबड असेल. तर आज जेवण माझा साधा सिंपल मेनू आहे. मी सर्वात बॅटर काढूनच ठेवलंय बाहेर. आता एखादी ग्रेव्ही भाजी करेन आणि ग्रेव्ही किंवा रस्सा भाजी वगैरे असं काहीतरी एक करते आणि मग आंबोळ्या तर आहेच त्याचबरोबर, आणि मग पुलाव करायचा विचार आहे माझा. चला तर सुरुवात करूया. दिव्यांचं म्हणाल ना तर मी याच्यापासून सुरुवात करते. लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये तुम्ही हे बघितलं असेल, पण ह्याची डिटेल तुमच्याबरोबर शेअर करायची राहून गेलेली. तर हे एक गोल्ड प्लेटेडमध्ये हळदी कुंकवाचा करंडा आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अगदी मस्त असं नक्षीकाम, याच्यामध्ये बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे. 2 साईडला 2 गजा आहेत आणि मध्ये महालक्ष्मी माता आहे. आणि याची बॅक साईडला पण तुम्हाला मी दाखवते. बॅक साईडला जी महालक्ष्मी मातेचे जे चित्र आहे ते पूर्णपणे प्लेन आहेत, पण जे गजे आहेत त्याच्यावर नक्षीकाम अगदी तसंच केलेलं आहे.
याच्यामध्ये तुम्ही कोणाला गिफ्ट ऑप्शन म्हणून हा एक सुंदर असा ऑप्शन आहे. त्याच व्यतिरिक्त तुम्हाला पूजेसाठी किंवा त्याचबरोबर कुठलाही घरात छोटा मोठा कार्यक्रम असेल, हळदी कुंकूसाठी तर असेल ना, तर हा एक बेस्ट असं म्हणजे पर्याय आहे जो मी तुम्हाला आजच्या व्लॉगमधनं दिलेला आहे. त्याच्यानंतर पूजनामध्ये मी हे कमळाचे दिवे वापरलेले आणि याच्यासाठी पण मला बरीच अशी रिक्वेस्ट आलेली की हे कमळाचे दिवे तू कुठून घेतलेस. आणि याच्यासाठी जर तुम्ही माझा दिव्यांचा जो व्लॉग आहे तो बघितला, म्हणजे माझं दिवे कलेक्शन जे मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे असलेले बरेचसे असे जे दिवे आहेत त्याचे सगळे डिटेल्स मी सांगितलेले आहे. आणि हे जे कमळाचे दिवे आहेत ना ते अगदी सुंदर आहेत. याच्यामध्ये ना आता मला छोटी साईज घ्यायची, हे मोठे आहेत आणि याच्यापेक्षा याच्यामध्ये छोटी साईज येते, त्याचा एक सेट मला घ्यायचा आहे, तो माझ्याकडे राहिला आहे. तर बऱ्याच दिवसांची माझी इच्छा आहे, पण ती लवकरात लवकर मी ती देखील घेऊन येईन. आणि हे कसं तुम्ही रिमूव्ह करू शकता, हे याच्या आतमध्ये एक स्क्रू आहे, ते केलं तर तुम्ही रिमूव्ह इझिली करू शकता. आता हे सगळं हे मी तुम्हाला दाखवलं कारण याची तुम्हाला म्हणजे एक गोष्ट तर तुम्हाला माहिती नव्हती आणि एक गोष्टीची तुम्हाला माहिती हवी होती म्हणून दाखवलं. आणि मी कशा पद्धतीने स्टोअर करते तर बघा, आता हे सगळं असंच वरच्यावरती ठेवलेलं आहे कारण हे जे दिवाळीच्या नंतर मी सगळं वॉश करून असंच ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये बेसिकली काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये जे धुपारत आहे, अगरबत्ती आहे किंवा कापूर आहे, धूपस्टिक आहे, हे एक्स्ट्राचं जे आपण अगरबत्ती होल्डर आहे ते ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र आहेत, ज्याच्यामध्ये आसन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते सगळे याच्यामध्ये क्लीन करून ठेवलेले असतात. आणि त्याचबरोबर ना हळदी कुंकू वगैरे ते सगळं मी पूजेचं ना सगळं वेगवेगळंच एका डब्यात ठेवतो. याच्यामध्ये सुपारी पण आहे, म्हणजे हळद कुंकू सुपारी ते पण वेगळंच ठेवलं जातं, म्हणजे ते वेळच्या वेळेस आपल्याला सगळं मिळतं. टी लाईट होल्डर हे दिवाळीत यूज झालेले म्हणून ते पण मी असेच ठेवून दिलेत बघा. आणि याचबरोबर हा जो दिवा आहे हा माझ्याकडे प्रत्येक पूजेमध्ये वापरला जातो. तर हा पण खूप सुंदर असा दिवा आहे आणि याच्यामध्ये ना खूप मोठी साईज पण येते आणि ह्याच्यामध्ये ही साईज येते आणि याच्यापेक्षा पण छोटी साईज असते. 3 साईजमध्ये हा दिवा अवेलेबल आहे. आणि हे दिवे मी IKEA घेतलेले होते आणि याची कॉस्ट 500 रुपये आहे एका दिव्याची. तर मी 2 मध्ये घेतलेले आणि हा जेव्हा मी घेतलेला गेल्या दिवाळीच्या वेळेसच मी घेतलेले, तेव्हा मी जेव्हा घेतलेले ना तेव्हाच मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आणि तुम्ही सगळ्या पूजेच्या ब्लॉगमध्ये हे बघितलं असेल. आता या सगळ्या याच्यामध्ये मला हे सगळं काढायचंय आणि परत ज्या ज्या वस्तू मी जिथून घेतलेल्या म्हणजे जिथे जिथे होत्या तिथे परत मला ठेवून घ्यायच्यात. मी म्हटलं चला जस्ट तुमच्याबरोबर दाखवून घेते. हे जे नवीन दिवे घेतलेत हे पण मला ठेवायचे, पण याच्या आधी ते मला क्लीन करायचे, एकदा वॉश करून मग मी याच्यामध्ये ठेवणार आहे. तर याच्या आतमध्ये जे स्टिकिंग होतं ना ते मी असंच काढलं. गरम पाण्याने ते काढतात जेव्हा नाही निघत तेव्हा, कारण आतमध्ये खूप स्टिकिंग असते. पण गरम पाणी नव्हतं म्हणजे त्याची गरजच लागली नाही, ते असेच जेव्हा मी ओढलं त्याचं लेबल तर ते इझिली निघाले. आणि हे जे पाठीमागून लेबल आहेत ते मी काढून घेते कारण मग नंतर वॉश केलं की मग ते खूप स्टिकी होऊन जातील म्हणून ते काढून घेते. आणि नख नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. जर नख वाढलेली असतील ना तर ते साईडचं ना म्हणजे पटकन असं हातात पकडलं जातं आणि पटकन निघालं जातं. तर IKEAचे बरेचसे प्रोडक्ट्समध्ये ना लेबल असे कधी नसतात, पण आता या दिव्यांमध्ये ते का असे स्टिकर्स होते माहिती नाही, तर त्यांचं असं स्टिकिंग कधीच राहत नाही. तर हे जे 2 दिवे आहेत हे आता मी कधी एकदा वापरते असं मला झालंय, पण जेव्हा वापरेन तेव्हा तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर हे जे आपले मातीचे दिवे होते हे पण वेगवेगळ्या प्रकारचे मी सगळे वापरलेले आणि सगळे वॉश करून क्लीन करून मी सुकवून ठेवलेले आहेत. जेव्हा पण तुम्ही हे कधी वापरता त्याच्यानंतर तुम्ही छानपैकी साध्या पाण्यामध्ये तुम्ही लिक्विड टाका, जे आपलं डिशवॉशचं लिक्विड असतं ते थोडंसं लिक्विड टाका माइल्ड. आणि याला ना काही स्क्रब काता वगैरे जास्त असा घासायचा नाही, ते याच्यावरती जे कलर वगैरे लागलेला असतो तो निघून जातो. तुम्हाला अगदीच पाहिजे असेल तर थोडंसं हलक्या हाताने असं काही तुम्हाला तुमच्याकडे असं किशीसारखं वगैरे नारळाची जी किशी असते ना त्याचं काहीसं असं थोडंफार असेल ना त्याने तुम्ही घासा, तर ते छान अगदी वरती जे काळं जमलेलं असतं ना ते निघून जातं. शक्यतो तुम्ही जर ते जास्त 1-1 तास तरी चांगले भिजत ठेवलात ना तर ते अगदी व्यवस्थित राहतात. मी व्यवस्थित क्लीन करून घेतल्यानंतर ते छान सुकवून घेतले आणि मी स्टोअर करताना आता ही जी मडकी आहेत ना याच्यामध्ये ना मी असा कापसाचा गोळा किंवा मग असा टिश्यू पेपर टाकून ठेवते. चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग थोडा वेळेअभावी मी स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगमध्ये मी कुठलीही रेसिपी शेअर केली नाहीये, तर मी पण ती मिस करते तुमच्याबरोबर शेअर करताना आणि तुम्ही देखील मिस कराल की आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कुठलीच रेसिपी वेगळी अशी बघायला नाही मिळाली. प्रयत्न करेन उद्याच्या एका व्लॉगमध्ये मी छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.